मॅम तुम्ही चला, आपण आत्ताच्या आत्ता समर सरांना सगळं सांगूया. अगं काय बोलतेस श्वेता, घरात कार्यक्रम सुरू आहे, मी तुला सांगितलं होतं ना. प्लीज प्लीज मॅम तुम्ही ऐका माझं. मॅम तुम्ही समर सरांना सांगा, नाहीतर मी जाऊन सांगते. पण हे आजच्या आजच झालं पाहिजे. गाईज 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 खूप झालं इमोशनल टॉक. आता जरा मजा करूया यार. मला बर्थडे गर्ल सोबत डान्स करायचा आहे. आजी कम ऑन. तेरे फ्रेंड्स तेरी गर्लफ्रेंड का एक्स क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए हो गए हो गए हो गए हो गए सारे जंगली इकट्ठे. हैप्पी बर्थडे आज तो पार्टी जब तक फटते, नाच पिजामा पकड़ के पट्टे. बर्थडे है भाई बर्थडे है. मामा श्वेता तू इथे. सॉरी मॅम, पण मला यावं लागलं. मला समर सरांशी बोलायचंय. श्वेता ऐक ना, आता घरात कार्यक्रम चालू आहे आणि लोक जमलेत, पाहुणे आलेत. हो मॅम मला माहिती आहे, पण मला समर सरांशी बोलायचंय. समर सर प्लीज प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय. ही मुलगी इथे का आली आज? पिंटे दादा, कोण आहे ही मुलगी? समर सरांना माहिती आहे मी कोण आहे. श्वेता तू आत्ता इथे का आलीस? तुला दिसत नाही इथे काय चालू आहे ते? माझ्या आजीचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा चालू आहे इथे. सर प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय, फक्त 5 मिनिटं सर. मला आत्ता काहीही बोलायचं नाहीये. तू उद्या ऑफिस मध्ये ये. नाही सर, मी आत्ताच बोलणार आहे. प्लीज माझं ऐका सर, माझं ऐकून घ्या. श्वेता मी आत्ता इथे घरगुती कार्यक्रमात आहे. ऑफिस मधले इश्यूज मला घरी आणायला आवडत नाहीत. सर हा फक्त तुमच्या ऑफिसचा प्रश्न नाहीये, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज माझं ऐकून घ्या, मला तुमची मदत हवी आहे. दादा मी बोलू का हिच्याशी? नाही, मला समर सरांशीच बोलायचंय. श्वेता माझ्या आजीचा सोहळा चालू आहे इथे. या शुभ कार्यामध्ये आता अडथळे आणू नकोस. मी पोलिसांना फोन करेन. नाही नाही, एक मिनिट इकडे श्वेता, आपण बोलूया. थांब जरा, शांत राहा. आपलं ठरलं होतं ना, आपण नंतर बोलणार आहोत. काय झालं? नाही मॅम, माझा आता कोणावरही विश्वास नाहीये. मला आत्ता इथे समर सरांशी बोलायचंय. काय झालंय काय? म्हणजे कोण आहे ही मुलगी? तुला काय बोलायचं बाळा? मॅम मी श्वेता, सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि अंशुमन सरांच्या टीम मध्ये. अंशुमन सर मला गेले काही दिवस खूप त्रास देतात, खूप वाईट वागतायत ते माझ्याशी. अगं तुझ्याकडून काम नीट नसेल होत म्हणून. नाही मॅम, त्यांना कामाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते मला खूप अनकम्फर्टेबल फील करवतायत. तो माझी हॅरॅसमेंट करतायत. नको तितके माझ्या जवळ येतात, मला घाणेरडे मेसेजेस पाठवतात आणि मला ते नकोय मॅम. मी त्यांना नाही म्हणते, पण ते ऐकत नाहीयेत, मला धमक्या देतात. अहो माझ्या घरी गुंड पाठवले हो त्यांनी. श्वेता ओके, आपण सगळ्याबद्दल बोलूया प्लीज, आता नको. आजी आपण बोलूया ना, नंतर बोलूया आपण. नाही मॅम, मला आत्ताच बोलायचंय. श्वेता मॅम, अंशुमननी मला हॉटेलच्या रूम मध्ये बोलवलं होतं. तिथेही माझ्या जवळ यायला लागला, माझ्याशी फ्लर्ट करायला लागला. मॅम अंशुमन मुलींची वाईट वागतोय मॅम. त्याने मला खूप खूप त्रास दिलाय हो. अंशुमन, अरे काय बोलते ही? आजी नाही, हे सगळं खोटं आहे. मी असं नाही केलं काही आजी. मॅम मी खरं बोलतेय. हे वाटेल ते आरोप करू नको माझ्या मुलावर. आणि कसले घाणेरडे खोटे आरोप करतेस ग माझ्या अंशुमनवर. आई मी तुम्हाला सांगते, ही नक्की ना आपली बदनामी करायला आली आहे. म्हणजे आपल्या कंपनीची बदनामी करायला हिला कोणीतरी पेरलं असणार, म्हणून हे सगळं नाटक करते.
हो की नाही समर? आणि आणि समर, माझा अंशुमन सतत तुझ्या बरोबर असतो, सतत कामात असतो, त्याला वेळ तरी मिळतो का असलं काही करायला? आई, हे सगळं खोटं आहे हा. आणि हे बघ, किती झालं ना तरी माझ्या अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहेत, आमच्या आईंचे संस्कार आहेत. तो असलं काही करूच शकत नाही आणि मी हे खपवून घेणार नाही. सो यू गेट आउट. खोटे आरोप नाही करत आहे मी मॅम, माझ्याकडे पुरावा आहे. तुमचा मुलगा माझ्याशी कसा वागतो, किती घाणेरडा बोलतो ना, बघा. सॉरी एव्हरीबडी, बट द पार्टी इज ओव्हर. या. काय म्हणालीस तू? अंशुमनचं सगळं बोलणं, त्याचं सगळं वागणं तू रेकॉर्ड केलंस? मी नाही, स्वानंदी मॅम. त्यांची भेट तुम्ही रेकॉर्ड केली? हो श्वेता, जे काही बोलते ते सगळं खरं आहे. तुमचा कशावरच विश्वास बसत नव्हता, म्हणून मग शेवटी पुरावा गोळा करावा लागला. काकू, आय एम सॉरी. मला कळतंय हे सगळं खूप धक्कादायक आहे, पण हेच खरं आहे. अगो, ही मुलगी खोटं बोलत नाहीये. अंशुमन खरंच तिच्याशी चुकीचं वागतोय. त्याला समजावण्याचा, सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केलाय आम्ही, पण तो कोणाचंच ऐकत नाही. तो जर तेव्हाच थांबला असता, त्याने जर चूक मान्य केली असती, तर ह्यातलं काहीच करावं लागलं नसतं ना. माणूस आहे, मान्य आहे, चुका होऊ शकतात या वयात, पण एकदा आपली चूक कळली आणि मुळात कोणीतरी ती दाखवून दिली, तर मग थांबायला हवं ना. एक मुलगी नकार देत असताना तिच्यावर जबरदस्ती करणं हा कायद्याने गुन्हाच आहे. आपण एखाद्या मुलीशी कसं वागतो हे भान प्रत्येकाने बाळगायला हवं. आणि अर्थात चांगल्या घरातल्या शिकलेल्या मुलांकडनं इतकी सभ्यता अपेक्षित असते. आता इथे अंशुमनचं नाव मोठं आहे, घराणं मोठं आहे, म्हणून त्याची अब्रू जास्त महत्वाची. आणि त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका साध्या घरात राहणाऱ्या मुलीची अब्रू, तिला काहीच किंमत नाही. तिची सुद्धा अब्रू जपायलाच हवी. लाज नाही वाटत तुला? मामा